ए मावशी, काय यार बरं पाऊस जेवण भेटलं का? खाल्लं का काही? मग कोबीन भाजी भाकरी कोबी पहिलं भाजी भाकरी मग खाल्ली? समशेरपूर गावाला अनेक वाड्या वस्त्या आहेत आणि त्यातलीच एक दुर्गम अशी वाडी आहे मोखरेची वाडी. कजी वाडी डोंगर दऱ्यामध्ये अति उंच डोंगरावर बसलेली आहे. अगदी कमी लोकसंख्या आहे. इथे राहणारी वस्ती जवळपास एक 50 लोकांची वस्ती आहे. इथे मोखरेची वाडीमध्ये मी आलो आहे आणि हा प्रवास करत असताना अत्यंत अवघड रस्ता डोंगरातून दऱ्यातून, आणि ती भगिनी नक्की कोण आहे, कुठली आहे, ती काय मराठी व्यवस्थित बोलत नाही, परंतु इतक्या डोंगरात ती आली कशी, कुठनं आली, आणि ते आपल्याला बघायचं आहे इथं आल्यानंतर. आणि तिचं नक्की पुनर्वसन कसं करता येईल, तिला कुठे पोच करता येईल, कारण पोलीस स्टेशनसोबत आपण संपर्क केलेला आहे. तिला नक्की काय आधार देता येईल त्याचा आपण प्रयत्न करू, बघूया सगळं नक्की ती कोण आहे, काय बोलते. पुढे या व्हिडिओत तुम्ही बघा नक्की काय स्टोरी आहे आणि ती महिला कोण आहे, कुठून आली. नमस्कार, मी संदीप दराडे बोला पुढारीमध्ये आपलं अगदी मनपूर्वक स्वागत करतो. आत्ताच मी तुम्हाला म्हटलं की आमच्या समशेरपूर गावची एक डोंगरात वसलेली वाडी, मुखरेची वाडी, जिथे मी आत्ता आलो. अतिशय दुर्गम अशी वाडी आहे. इथे खूप कमी लोकवस्ती आहे आणि अशा वाडीमध्ये एक माता भगिनी आहे की जी खरं तर कुठनं आली, कशी आली, का आली हे कुणालाही माहीत नाही. परंतु आमचे मित्र आहे नवनाथ मोखरे, की ज्यांच्या घराच्या वस्तीच्या जवळ एका डोंगराच्या बाजूला दगडांच्या जवळ असं कपारीला ती बसलेली होती. 2 दिवस झाले असं कळालं त्यांना, आणि ती अगदी ओली चिंब पाण्यामध्ये झालेली, काही अन्नाचा कण पोटामध्ये नाही, अशा परिस्थितीत बघितलं. आणि आमच्या मित्रांनी किंवा त्यांच्या परिवारातील सदस्यांनी तिला घरी आणलंय, निवारा दिलाय. ती नक्की कुठली आहे, काय आहे, काही बोलते का, काय आहे, आपण एक समजून घ्यायचा प्रयत्न करू. चला तिच्या त्या मावशीवर बोलूया आपण एक शब्दभर. कुठली आहे तू? हा, सारा का को कुठली आहे? गाव कोणतं आहे? काय जुरे वाला बायती गाव कधी देत पूर्वी काय नागड्या गावाचं नाव काय? कोणतं गाव आहे? जेवण केलंय का? ए मावशी, काय यार बरं पाऊस जेवण भेटलं का? खाल्लं का काही? मग कोबीन भाजी भाकरी कोबी पहिलं भाजी भाकरी मग खाल्ली? भाकरी खायला बरं, तुला कोणी जेवायला दिलं? कोणत्या भाकरी कोणी दिलं जेवायला तुला? कोण जल्दी कोणी दिलं? यांच्यात हा कोणी को दिलं जेवायला? जेवाना या लोकांनी जेवायला दिलं का तुला? हा तुला का सबता चला को बरं. मग कशी पायी पायी आली की इथं? हा, डोंगरामध्ये कशी आली? ए मावशी, सगळं समजतंय. कोबी भाजी भाकरी खाल्लीये, डोंगरात आली, त्यानंतर गावाचं नाव विचारलं तर सांगत नाही, गावाचंच नाव सांगत नाही. या आमच्या सगळ्या बांधवांनी खरं तर तिला गावाचं नाव विचारण्याचा मावशीला प्रयत्न केला, पण ती गावचंच नाव सांगत नाही, बाकी सगळं सांगते. गावाचं नाव सांग ना, कुठली तू? काय जर गडे वाला तर नको गड्या मला काय राहतो का मला समज हा, कधी गाव देगत पर जावी भाषाही समजत नाही नक्की काय बोलण्याचा प्रयत्न ती करते. तर या मावशीचं खरं तर पुनर्वसन होणं गरजेचं आहे. आणि ही कुठनं आली, कशी आली इतक्या डोंगरामध्ये, हे आपण हिचं जे आता आहे आमचे मित्र आहे नवनाथ मुखरे, त्यांना आपण एक शब्द विचारू. कुठे भेटलंय मावशी तुम्हाला? मावशी 2 दिवसापूर्वी आल्या होत्या बरं. डोंगरावरती. हां. समोर जे आपलं फॉरेस्ट म्हणजे परिसर आहे, त्या हां. परिसरामध्ये होत्या. हां. आम्ही 2 दिवस बघितल्या. म्हणलं आम्हाला वाटलं काही वेडी बाई का नाही का. बरं, बरं. साहजिक आम्ही जाण्याचा प्रयत्न केला तिथं, पण ते झोपलेल्या होत्या. हां. पण आज सकाळी आम्हाला ते काय दिसून नाही का सहन नाही झालं थोडक्यात. हां. तर मग घरच्यांना म्हटलं जा भाऊ बघूया, घरी तर घेऊन यावं. कारण की 2 दिवस पूर्ण पाऊस चालू होता. वारा इथं बरं. डोंगराची वस्ती असल्यामुळे जास्त प्रमाणात हवा असते इकडे, बरोबर नाही. त्या हिशोबाने मग सकाळी आई आणि माझी मंडळी गेली, त्यांनी घेऊन आली घरी. त्याच्यानंतर आपले तिला कपडे वगैरे बदलायला दिले, ती पूर्ण ओली चिंब होती वगैरे वगैरे. जेवण वगैरे दिलं, तिला विचारण्याचा प्रयत्न केला, पण ती काय बोलते, पण ते काही कळत नाहीये नेमकी भाषाच भाषा नाही काय समजत. ती समजत नाही, बरोबर नाही थोडक्यात. नाही, आता त्याच्या- मेंटली तर अनफिट वाटत नाही, नाही. कारण कोबीचीच भाजी होती घरात. हो, हा, म्हणजे बघा, जर भाजी कोबीचीच होती, भाकरीच खाल्ली आहे, म्हणजे क्लिअर सांगते. याच्या अर्थी सुधारणा केंद्रात पाठवण्याचं तसं म्हणणे का तर नाही मेंटली नाहीये mentally ती, unfit तिला काही नाहीये. गोष्टी सगळ्या कळतात म्हणजे थोडक्यात. फक्त तिचा प्रश्न काय तो वैयक्तिक घरचा प्रश्न असू शकतो वगैरे वगैरे, त्या हिशोबाने ती घराच्या बाहेर आणि त्यात पडलेली. ती आपल्या तालुक्यातली विभागातली वाटत नाही वाटत भाषा बी नाही, ती कारण नाही. भाषेच्या हिशोबाने वाटत नाही. भाषा शैली. हो, तुम्हाला मी सकाळीच बोललो या गोष्टीबद्दल. बरोबर. त्याबद्दल ते असं- मावशीसोबत बोला. मावशी, काय परिस्थिती होती ज्यावेळी तिला इथं आणलं, नक्की काय हालत होती तिची? इडं आणलं ना भाऊ, हं. तिची एकदम अख्खी ओली चिपोयल होती पावसानं. बरं, हां. तिच्या अंगावर कपडा पण नव्हता, एक पाताळ होतं. बरं. इडं आम्ही आणली ती. बरं. आम्हाला तिचे हाल दाखवून आम्ही घेऊन आलो आमच्या हं, घरी. हं. तिला मी पाताळ दिलं घालायला. पाताळ घातलं, तिला चहा पाणी दिला, जेव घातलं.
पोतं दिलं म्हणलं मावशी बस इड. बस इथं, बरोबर. हा आम्ही एवढी तिची व्यवस्था केली. तिला आम्ही नाव गाव विचारतो ते आम्हाला काहीच किती, सांगत 2-3 नाही. दिवस झाले काही खाल्लंच नव्हतं नाही आपण? नाही आज आज सकाळपासून किती चपात्या हा खाल्ल्या? तिनं 6 चपात्या खाल्ल्या 6 आज चपात्या सकाळपासून. खाल्ल्या. हा म्हणजे उपवाशीच होती हा उपाशीच होती आज 3 दिवसापासून होती ती. म्हणजे तिला सगळं समजतंय काय सगळं कळतं तिला. सगळं म्हणजे हा. काय खायचं, फक्त गावाचं नाव सांगत फक्त नाही. गावाचं नाव सांगत नाही, तिचं नाव सांगत नाही. हम्म. तिला कोण आहे विचारितो आम्ही आम्ही नेऊन घालतो तुला तिकडवर पोस्ट करतो. माझ्या मुलग्याला मी घेऊन लायते म्हणते तरी ती सांगत नाही आम्हाला. तेच सांगत नाही, नाही बाकी बोलत आहे हा सगळं. सगळं मग बोल. तुम्हाला शेंगा फोडू लागली, हा हा जेवण हा हा केलं, शेंगा सगळं हा ओके एकदम. मग कुंकू वगैरे लावलं का हा सगळं ठीक. हा म्या डोकं इचरायला लागले मला पण कुकू दे म्हणली तेल दे हा, हा. कांगा दे म्या सगळं दिलं तिला. जाऊ दे माझी आई असती तर म्या सेवा केली नाही, असती ना नक्की, तिच्या नक्की, असं नक्की, केलं म्या. नक्की, नक्की. हा आणि मग मगाशी पण तिला भूक लागली जेवण मागून घेतलं म्या जेवण दिलं खाल्लं तिनं. खाल्लं. हा हे बघा इथं मेजर आहेत आपल्यावर. मेजर या इकडे एक मिनिट. आता हे पोलिसांशी संपर्क आपण केलाय अकोला पोलीस संपर्क स्टेशनला. जरी आता ते काय केलाय. म्हणताय का बाबा तुम्हीच पोच करा, काय केलं पाहिजे आता याच्यावर? आता याच्यामध्ये प्रशासनाची जबाबदारी आहे सरळ सरळ म्हणजे आता यांचं पुनर्वसनाचा विषय नाही. त्या मेंटली एकदम फिट आहे. फिट आहे. जेवण म्हणजे त्या घरातून काहीतरी त्रास असलेला म्हणजे ते गावाचं नाव सांगत नाही आपल्याला का गावाचं नावच विचारू नका म्हणते. विचारू नका. म्हणजे हे वैतागलेले आहे तर यांना एकतर पोलिसांनी प्रशासनाने त्यांच्या घरचा काय प्रॉब्लेम तो बघायला पाहिजे. नाहीतर मग कुठेतरी म्हणजे यांची सोय करायला पाहिजे. सोय बाकी काही करायला विषय म्हणजे पाहिजे एवढा खास म्हणजे नाही. वृद्धाश्रमात हम्म. वगैरे सोय. आणि 2 शासनाने- दिवसापासून उपवास असल्यानंतर ते व्यक्ती जेवणारच आहे तो नाही विषय काही पण मग त्यांची पण आता ही मंडळी किती देवासारखी धावून आली बाईंसाठी. किती दिवस यांचं म्हणजे नाही करू शकत ना बाहेरचं नाही माणसं. का? जबाबदारीचं. जबाबदारीचं काम आहे. बरं ह्या विषय वेगळा असता तर चालला असता. ह्या बाईने जर उद्या काही घरातल्या प्रॉब्लेममुळे सुसाईड वगैरे जर केली तिला जबाबदार कोण? मग याच्यामध्ये ज्यांनी त्यांना म्हणजे त्या व्यक्तीला यांनी 2 दिवस की 4 आधार दिवस दिला. आधार दिल्यानंतर तिने जर काही केलं तर हिच्या घरचे त्याच्यानंतर उठून येणार का आमच्या माणसाला तुम्हीच काहीतरी केलं वगैरे म्हणून- वगैरे. तर त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यामध्ये अत्यंत तातडीने म्हणजे लगेच म्हणजे क्विकली याच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे घ्यायला पाहिजे. आणि काहीतरी करायला पाहिजे या व्यक्तीचं. बरोबर आहे की नाही? बघा आता ही मावशी एक तिच्या राहणीमानावरनं बोलण्यावरनं जाणवत आहे की ते एक आदिवासी भगिनी आहे. त्या मावशी आदिवासी समाजाच्या नक्कीच आहेत असं कुठेतरी जाणवत आहे. आणि त्यांचं कुठंतरी आता हे आमचे मेजर आहे तेही बोलले का कुठेतरी वृद्धाश्रमात म्हणा किंवा शासनाने काहीतरी किंवा तिच्या घरापर्यंत तरी पोहोचवण्याचं नियोजन केलं पाहिजे. कारण इथे किती दिवस या डोंगरामध्ये खरं तर अतिशय असा हा परिसर आहे का इथे लवकर कोणी येत नाही. एक 5-50 लोकांची वस्ती अतिशय उंच डोंगरावर हे आहे आणि इथं ती पोहोचणं ही पण एक आश्चर्याची बाब आहे. परंतु या आमच्या बांधवांनी खरं तर तिला इथं आधार दिलाय, खाऊपिऊ घातलंय, लुगडं दिलं, निवारा दिलाय, बसायला जागा दिली. परंतु याची दखल शासनाने लवकरात लवकर घ्यावी. तुमच्या समोर त्या मावशीला आम्ही खरं तर विचारण्याचा प्रयत्न केला. नाव काय, गाव काय, कुठनं आली आहे काय ते सांगण्याचं काम नाही करत. पण काय खाल्लं काय नाही ते बाकी सगळं बोलते. ओके एकदम परफेक्ट आहे. म्हणजे मेंटली तिचा कुठला प्रॉब्लेम नाहीये. त्यामुळे रिहॅबिलिटेशन सेंटरला पाठवण्याचा संबंध नाही. परंतु वृद्धाश्रमात सोय होऊ शकते. त्याची दखल शासनाने नक्कीच घ्यावी. धन्यवाद. रामकृष्ण.